नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये 1996 साली जो इंदापूर पोलीस स्टेशन वरती इंदापूर तालुका विकास आघाडी म्हणजेच की हर्षवर्धन पाटील यांच्या गटाच्या काही कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला होता, त्या हल्ल्या प्रकरणी म्हणजे काय काय घडलं विसंबूत असं की बाबा हल्ला झाला पोलीस स्टेशनवरती, पुढे काय झालं, किती जण अटकेत झाले, तर ते किती जणांना अटक झाली, किती दिवस जेलमध्ये राहिले, सध्या ते आता जे अटक होते ते काय करतायत, तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, 1995 साली हर्षवर्धन पाटील इंदापूर तालुका विधानसभेवरती पहिल्यांदा निवडून आले। इंदापूर तालुक्यातले जे तरुण कार्यकर्ते होते, हर्षवर्धन पाटील देखील तरुण होते त्या काळामध्ये, तरुणाचं नेतृत्व म्हणून हर्षवर्धन पाटील यांना शंकरराव बाजीराव पाटील यांनी अपक्ष उभं केलं। काँग्रेसमधून तिकीट नाही मिळालं, शरद पवारांनी तिकीट दिलं नाही, म्हणून त्यांनी वेगळी चूल मांडली, अपक्ष निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच निवडून आले। त्यानंतर इंदापूर तालुका विकास आघाडीची स्थापना करण्यात आली। बघा, इंदापूर तालुका विकास आघाडीची स्थापना केली त्यावेळेस हर्षवर्धन पाटील पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळेस विमान चिन्ह होतं। विमान चिन्ह हे शिवसंग्राम पक्षाचं चिन्ह होतं। त्यावेळेस शिवसंग्राम पक्षाचं तिकीट हे भाऊराव राजाराम झेंडे यांना मिळालं होतं आणि त्यांचं म्हणजे त्या पक्षाचं चिन्ह होतं विमान। तर त्यांनी ते आश्चर्यजनक अशी माघार घेतली आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी विमान चिन्हावरती निवडणूक लढवली, निवडून आले। पुढे जाऊन 1995 ला त्यांनी निवडून आल्यानंतर इंदापूर तालुका विकास आघाडीची स्थापना केली। या इंदापूर तालुका विकास आघाडीचे इंदापूर तालुक्याचे पहिले अध्यक्ष म्हणून दशरथ दादा माने यांची निवड करण्यात आली। बघा, हा वाद पुढे जाऊन कसा झाला। इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटलांची ही मोठी टीम अशी तयार झाली, म्हणजे त्यामध्ये दशरथ दादा माने असतील किंवा बंडू तात्या वाघ असतील, असे अनेक मंडळी, म्हणजे इंदापुरातले काय तांबिले दशरथ तात्या दादा तांबिले, अशी मोठी एक फळी हर्षवर्धन पाटील यांच्या माग उभा राहिली। आणि बघा, त्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील पहिल्यांदा मिनिस्टर झाले, म्हणजे महायुतीचं सरकार आलं राज्यामध्ये, शिवसेना भाजपचं सरकार आलं, यामध्ये अपक्षांची गरज पडली। अपक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे जे काय त्यांच्या सोबत आले काय अपक्ष, असा मिळून एक गट तयार झाला आणि त्यांनी पाठिंबा देऊन हर्षवर्धन पाटील यांना राज्यमंत्री करण्यात आलं। हर्षवर्धन पाटील राज्यमंत्री असताना त्याच काळामध्ये 1996 ला इंदापूर पोलीस स्टेशन वरती हल्ला प्रकरण झालं। इंदापूर पोलीस स्टेशन ते कशा पद्धतीने झालं, कोणामुळे झालं? बघा, पांडुर तात्या फरतडे म्हणजे पांडुरंग फरतडे हे हर्षवर्धन पाटलांचेच जवळचे कार्यकर्ते। पांडुरंग तात्या फरतडे म्हणजे एक गुन्हेगारी स्वरूपाचा चेहरा असं बघितलं जायचं, म्हणजे त्यांच्यावरती अनेक केसेस होत्या, परंतु हर्षवर्धन पाटलाच्या कट्टर कार्यकर्ते म्हणून पांडुरंग फरतडे यांच्याकडे पाहिलं जायचं। पांडुरंग फरतडे आणि इंदापूर विद्युत विभाग म्हणजे MSEBचा उपविभागाचे जे उपाभियंता होते, यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला। पांडुरंग फरतडे हे लाईट बोर्डच्या ऑफिसला गेल्यानंतर लाईट वरून म्हणा किंवा कशावरून काही कारणावरून तिथं वाद झाला आणि त्या वादाचं प्रकरण हे पोलीस स्टेशन पर्यंत येऊन पोहोचलं। त्यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनला प्रभाकर मोरे म्हणून पोलीस निरीक्षक होते। तिथं पांडुरंग फरतडे यांच्यावरती फिर्याद दाखल झाली, गुन्हा दाखल झाला। त्यानंतर मात्र पांडू फरतडे यांना पोलिसांनी पकडलं, पोलीस स्टेशनला आणलं आणि त्यानंतर त्यांना मारहाण झाली असं इतरांनी आरोप केला। मारहाण झाल्यानंतर त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आलं। ही गोष्ट इंदापूर तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली। इंदापूर तालुका विकास आघाडीचे जे कार्यकर्ते होते, हे सगळे कार्यकर्ते सरकारी दवाखान्यात आले, पांडुरंग फरतडे यांना बघितलं आणि त्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनला सगळे जाब विचारण्यासाठी गेले। बघा,
या ठिकाणी हजारोंच्या संख्येने इंदापूर पोलीस स्टेशनच्या समोर कार्यकर्ते जमले. आता यामध्ये कोण कोणाचं असतं कोण कोणाचं नसतं, म्हणजे कालवा जोरदार घोषणाबाजी, रस्ता रोको झाला, तिथंच रस्ता रोको करण्यात आला की जे पोलीस निरीक्षक आहे प्रभाकर मोरे याला निलंबित करा. तसंच त्यांच्यासोबत जे कोणी पोलीस आहेत ज्यांनी पांडू तात्या यांना पकडून आणलं, मारहाण केली, त्यांना पहिलं अटक करण्यात यावी अशा मागणीसाठी त्या ठिकाणी रस्ता रोको झाला. रस्ता रोको सुरू असतानाच हा वाद पुन्हा एकदा जास्त बिनसला आणि तो उद्रेकापर्यंत पोहोचला. पोलीस स्टेशनवरती दगडफेकीपर्यंत गेला, हल्ल्यापर्यंत गेला. बघा, पोलीस स्टेशनच्या समोर मोठा असा जमाव जमला, रस्त्याला टायर पेटवले गेले आणि पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये म्हणजे टायर पेटवून जाळपोळ झाली. आता त्यामध्ये पुढं बरचसं काय अजून घडत गेलं. तर बघा, आज आपण इथपर्यंतच थांबणार आहे. पुढच्या भागामध्ये पोलीस स्टेशनवरती हल्ला कसा झाला, पोलिसांना कसं कोंडलं गेलं आतमध्ये, त्यानंतर कुठल्या पोलिसांनी त्याला जी कडी लावली होती पोलीस स्टेशनला ती काढण्यात आली, फायरिंग झालं, बंदुकीच्या धाकाने सगळे कसे पसार झाले, पोलिसांवरती कसा हल्ला झाला, पुन्हा कोणाला अटक केली, किती दिवस जेलमध्ये राहिले, एक जणाला किती दिवस जेलमध्ये राहावं लागलं, हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे. आणि दुसरं एक असं की आपल्याकडे जर काही नवीन विषय असतील किंवा काय असेल, कोणावरती अन्याय अत्याचार असं जर काय झालं असेल तर माझा नंबर आहे 96 23 42 86 66. या नंबरवरती मला संपर्क करा. तर एवढंच.